चल हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना. चला वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी. आजचं आपलं लेक्चर राज्यसेवासाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये GS. जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या अभ्यासाची तयारी सुरू करतो तेव्हा त्याची डेप्थ, डिफिकल्टी लेवल, त्यात विशेषतः जेव्हा राज्यसेवा म्हणतो तेव्हा थोडी आपण वेगळी एक्सपेक्ट करतो ॲज कम्पेअर टू कंबाईन. या सगळ्या गोष्टीवर आता आपण चर्चा करू. बिफोर स्टार्टिंग आवाज येतो का सांगा मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला ऑनलाईन कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हां ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे जे काय आपण राज्यसेवेचे पूर्ण विषय बघतो CSATचा पेपर सोडून GS, आणि त्याच्यामध्येही डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल होतं का. परीक्षेत तयारी करतो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळे विषय वाचायला घेतो आणि अभ्यास आपल्या पद्धतीने आपण करतो, पेपरला जातो आणि तेव्हा काहीतरी वेगळंच समोर दिसतं आणि मग ती कुठेतरी जी लेवल आहे ना आयोगाची ना आपली, ती मॅच होत नाही. म्हणजे आयोगाला काय एक्सपेक्ट आहे त्या विषयामध्ये ते आपण समजून न घेता अभ्यास सुरू केलेला असतो आणि इथंच डायरेक्शन चुकते. ठीक आहे. त्यामुळे मग तो गॅप राहतो. हे आयोग एका दिशेला असतो आणि आपण दुसऱ्या दिशेला असतो, अपोजिट. आणि मग ह्याच्यात वेळ जातो, वर्ष जातात निघून. हे मी नेहमी व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. तो इथं लक्षात घ्या, अभ्यास सुरू करताना काय माइंडसेट असला पाहिजे जेणेकरून की तुम्ही ज्या वेळेला एखादा सब्जेक्ट रीड करता, कुठलाही सब्जेक्ट समजून घेता, काय व्हॉटेवर जे काय असेल ते, GSचा विषय म्हणतो मी, कुठलाही घ्या, हे घेताना किती डेप्थपर्यंत तो वाचायचा, एखादी कन्सेप्ट किंवा आयोगामध्ये त्याच्यावर नेमके प्रश्न हे किती डिफिकल्टी लेवलने येतात, हा सगळा क्वेश्चन पॅटर्न आपल्याला बघायचा आहे. कशाच्या आधारावर? कम्प्लिटली बेस्ड ऑन PYQ. म्हणजे इथं तुम्हाला मी राज्यसेवा पूर्व परीक्षेचे डायरेक्टली क्वेश्चन दाखवेल, त्याच्यानुसार कळेल की आपण जर भूगोलाचा अभ्यास करत असाल, नदी प्रणाली, डोंगर रांगा, तर मग ह्या दोघांचा नेमका अभ्यास जो आपण केलेला असतो, हे टॉपिक जे कव्हर केलेले असतात ते पूर्व परीक्षेला कसे विचारले जातात. सेम परत पॉलिटीचं तसंच, हिस्ट्रीचं पण तसंच. एखादी गोष्ट आपण पाठ करतो, इव्हन फॅक्टसुद्धा, मग ते आयोगाने फॅक्ट्स कसे विचारलेले आहेत ह्याला आपण डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल म्हणतो. म्हणजे बघा, साधारणतः एक PYQ बघितल्यानंतर जाणवल की बऱ्यापैकी प्रश्न ओळखीचे असतात, वाचलेल्या एरियामधून असतात आणि मग तरी सॉल्व्ह नाही होत का? कारण आपण जो वाचलेला कंटेंट आहे किंवा जे फॅक्ट्स आहेत किंवा ज्या कन्सेप्ट आहेत, तर त्या वेगळ्या पद्धतीने आयोग विचारतं. एवढाच फक्त डिफरन्स आहे काय आहे ते. म्हणजे आपण वाचलेलं असतं पण प्रश्न येत नाही. आणि मग ती सगळी जी गोष्ट आहे ना, तर ती आधीच जर कळाली तर आपण कंटेंट किंवा तो फॅक्ट किंवा ती कन्सेप्ट वाचतानाच प्रश्नांच्या स्वरूपात वाचता येईल. म्हणजे बरोबर याच्यावर कसा प्रश्न फ्रेम केला जाईल, आयोगाला काय एक्सपेक्ट आहे, किंवा ट्विस्ट करून जर एखादी कन्सेप्ट विचारली तर उत्तर देता येईल का, ह्याला आपण अगोदरच प्रिपेअर पाहिजे. आपलं उलट असतं, आपण वर्ष 2 वर्ष अभ्यास करतो, सगळे विषय वाचतो आणि आयोगाला नेमकं काय पाहिजे असतं हे फार 2-3 वर्षांनी कळतं. बरोबर, याच्यावर नो विशेषतः जुन्या विद्यार्थ्यांना काय म्हणतं कळतं का? असंच झालंय का? आणि आत्ता आज म्हणजे थोडं परत नेहमीप्रमाणे मी सांगतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आयोगाचे प्रश्न आहेत समोर तुमच्या आणि मग त्याच्यावरून ठरवता येईल की खरंच डेप्थ काय असते, डिफिकल्टी लेवल काय असते. हवेत गप्पा नाही मारायचे आपल्या ह्या 2 शब्दाला घेऊन, आयोगाला समोर ठेवून तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेल ते. इथं पुढे एक महत्त्वाचा पॉईंट, या सगळ्या गोष्टी बघताना ज्याला आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा याची डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल आणि कंबाईनची जेव्हा आपण विचार करतो तेव्हा थोडा डिफरन्स हा आहे की ज्याच्यामध्ये एखादी कन्सेप्ट आहे किंवा उद्दिष्ट, वैशिष्ट्य, हे कीवर्ड्स म्हणतो, ते फार साध्या लेवलला विचारले जातात कुठं कंबाईनला, आणि तेच इकडे थोडे जरा अजून पुढच्या लेवलचे विचारले जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे क्वेश्चन पॅटर्न जर आपण बघितला किंवा काठिण्य पातळी, तेच कीवर्ड इथं टाकतो मी, डेप्थ असेल किंवा डिफिकल्टी लेवल. बघा आता ह्या सगळ्या गोष्टी जर बघायच्या असतील, इझी, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर हार्ड, अशी कॅटेगरी आहे ही एक. आता एक प्रश्न सोपा आहे, मध्यम आहे की अवघड आहे, ह्याच्यासाठी मी अजून 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. समजून घ्या आता नीट. त्यातली पहिली कॅटेगरी आहे कंटेंट. मी कंटेंट शब्द वापरलेला आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट जो काय आहे त्या सब्जेक्ट संदर्भातील संकल्पना, त्या सब्जेक्ट संदर्भातील फॅक्ट्स, काय जे असेल ते, हा सगळा सब्जेक्ट. त्याच्यानंतर म्हणजे काठिण्य पातळी कशावरून ठरवायची तर याच्यावरून, म्हणजे एखादी कन्सेप्ट असते, संकल्पना असते, ती आयोग राज्यसेवेला फारच डिफिकल्टी लेवलने विचारतो. ते पण उदाहरणासहित प्रूव्ह करून दाखवेल. उदाहरण देतो इथं बघा. एखाद्या
आपण म्हणतो की इकॉनॉमिक्समध्ये GDP म्हणजे काय ते एक विचारलं जातं, मग त्याची एक्झॅक्टली मिनिंग. किंवा CRR कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय त्याची डेफिनेशन विचारली जाते. राष्ट्रीय उत्पन्न असेल, CRR असेल, किंवा अजून इतर कुठला आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना टॉपिक. पंचवार्षिक योजनेमध्ये फॅक्ट्स विचारले जातात, पण एक्झॅक्टली आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट काय असा प्रश्न आहे. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही तुम्हाला पाहिजे. म्हणजे कंटेंटवर इथं डिफिकल्टी लेवल आहे फिरवली जाते. चला नेक्स्ट पुढं. याच्यामध्येच अजून दुसरा कीवर्ड महत्वाचा आहे. राज्यसेवेला तुम्ही एखादा टॉपिक करता त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, कारणे. कुठलीही गोष्ट काही करण्यामागे त्याच्या काही पार्श्वभूमी असते का, इथं कारणे हे तुम्हाला सांगतो. जसं की दारिद्र्य निर्माण होण्यास काय कारणे कारणीभूत आहेत, जनरल. आणि मग स्पेसिफिकली आपण कंबाईनला पण करतोच नाही हे. इथं आता राज्यसेवेला आयोग थोडं पुढं कसं जातं बघा. म्हणजे जो सब्जेक्ट असतो त्याच्या डिफिकल्टी लेवल कशी वाढवत आहे. दारिद्र्य निर्माण होण्यास कुठले कारण कारणीभूत आहेत हे आपल्याला माहिती आहेत, पण आता स्पेसिफिकली थोडं डेप्थमध्ये जायचं म्हणलं तर ग्रामीण भागामध्ये म्हणजे प्रामुख्याने ग्रामीण भागात दारिद्र्य निर्माण होण्यास कुठले घटक कारणीभूत आहेत. सेम शहरी भागात प्रामुख्याने दारिद्र्य निर्माण होण्यास कुठले घटक कारणीभूत आहेत. म्हणजे ओव्हरऑल जनरल आपल्याला माहिती की दारिद्र्य का निर्माण होतं सगळ्यांना माहिती, पण त्यात स्पेसिफिकली तुम्हाला जर रूरल एरिया विचारला, अर्बन एरिया विचारला, तर आता ह्याला डेप्थ, ह्याला डिफिकल्टी लेवल म्हणायचं. बाकी डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल म्हणजे असं नाही की आउट ऑफ सोर्स कुठले तरी प्रश्न येणार ते करायचे का, इरिलेव्हंट डेटा करायचा का, त्याला आपण डिफिकल्टी डेप्थ लेवल म्हणायचीच नाही. आपण जो कंटेंट वाचतोय ना त्याच्याच तिथं आपण जिथं थांबतो तिथून पुढे आयोग सुरू होतं, बस तेवढी एक डेप्थ वाढवायची आपल्याला. त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो बेरोजगारीचे कारण माहिती आहेत आपल्याला काय आहे ते आपण सांगू शकतो. जनरली रोजगार निर्मिती कमी आहे, देशामध्ये भांडवल निर्मिती, गुंतवणुकीला वाव नाही आहे, कमी आहे गुंतवणूक, पायाभूत सुविधाचा त्याचा परिणाम होतो गुंतवणुकीवर, सरकारचं धोरण त्याला कारणीभूत आहे, आर्थिक नियोजनाचं अपयश, असे बरेच सांगू शकतो, भली मोठी लिस्ट. पण त्यातही तुम्हाला स्पेसिफिकली आता थोडी डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल वाढवायची म्हणलं तर राज्यसेवेला आयोग काय करतं, बेरोजगारी निर्माण होण्यासाठी स्पेसिफिकली उद्योग क्षेत्राशी काहीतरी प्रश्न विचारतं, किंवा ग्रामीण भागाशी, त्याच्यानंतर कृषी क्षेत्राशी. म्हणजे छुपी बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी ही निर्माण होण्यास कुठले कारण कारणीभूत आहेत. बरं, त्याचे परिणाम सांगा. आता बेरोजगारी निर्माण झाली ठीक आहे, पण त्याचे परिणाम, मग जनरली परिणाम पण आपल्याला माहिती असतात काय काय परिणाम असतात. मग स्पेसिफिकली आयोग काय करतात आता डेप्थ डिफिकल्टी लेवल वाढवायची म्हणलं तर सामाजिक परिणाम कुठले, आर्थिक परिणाम कुठले, बायफर्गेशन केलं कळतं. जे मी आत्ता इथं सगळं सांगितलं याच्यावरून काय लक्षात येतं तुम्हाला, राज्यसेवा आपण जर करत असाल तर तुम्हाला थोडा ब्रॉड अप्रोच किंवा थोडं अजून डिटेलमध्ये जावं लागणार आहे. एकच कन्सेप्ट, एकच टॉपिक थोडं अजून जास्तीत जास्त करावं लागणार आहे. उगाच भरमसाठ सगळं वाचण्यापेक्षा थोडंच वाचा, पण थोडं डेप्थमध्ये वाचलं पाहिजे. इथंपर्यंत कळालं का सांगा मला. चला लिंक लागली का, मला याच्यात काय म्हणायचं आहे, म्हणजे ही डेप्थ आणि डिफिकल्टी लेवल जी आहे ना विथ एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर केलेली आहे. चला काय इंग्लिश करंट अफेअर्ससाठी काय करू. बरं, आपण एकदा काय करू, आपलं जे आज मेन लेक्चर आहे त्याच्यावर ते एरिया तो कंटेंट पूर्ण करू आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे शेवटी 5-10 मिनिटं फक्त 2 वे कम्युनिकेशन करू. तुमचे काय डाऊट आहेत ना सगळे शेवटी विचारा, मी क्लिअर करतो. इथंपर्यंत कळालं का सांगा, आणि पटतंय का सांगा पटकन. म्हणजे आपण कुठं थांबतोय लक्षात येत आहे का, तिथून पुढे आयोग सुरू होतं. राज्यसेवा करायची म्हणलं तर आता तर त्यातल्यात बघा सगळ्यात पहिला माइंडसेट बदला आता ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणल्यानंतर आता UPSC लेवलला आपण आलोय. आणि राज्यसेवा पूर्व जरी असली ऑब्जेक्टिव्ह तरीही आता आपला माइंडसेट किंवा सगळा अप्रोच हा थोडा वर गेला पाहिजे. कारण पहिलाच पेपर आहे त्यामुळं जे ऑब्जेक्टिव्हला आपण गृहीत धरायचो तसं गृहीत न धरता UPSCचा जर आयोगाने सिलेबस आणला असेल तर पूर्व परीक्षेची काठीण्य पातळी सुद्धा वाढू शकते. आणि म्हणल्यानंतर आपण आधीच्या तुलनेमध्ये थोडा अभ्यासही वाढवला पाहिजे. डिफिकल्टी लेवल जास्त असू शकते असे गृहीत धरून आपण अभ्यास केला पाहिजे. हा कळतंय ना, गुड. मी काय म्हणतो इथं क्वेश्चन पेपर बघून डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल कशी आहे कंटेंटची ही एक झाली. अजून इकडे जाऊ. आता अजून एक प्रकार तुमच्या समोर आणलेला आहे की ज्याला आपण म्हणतो की प्रश्न अवघड आहेत सर, राज्यसेवेला फारच अवघड प्रश्न असतात. तर अवघड प्रश्न असतात म्हणजे कंटेंटचा पार्ट इकडे झाला अवघड,
जिथे आपलं वाचन कमी पडलेलं आहे, आपण अर्धवट वाचलेलं आहे किंवा पूर्ण आपल्याला काय माहीत नाही आहे, तो इथं अभ्यासाचा पार्ट झाला. याच्या पलीकडेही तुमचे काही प्रश्न जे अवघड वाटतात ना, तो एक नवीन अँगल तुम्हाला इथं आणलेला आहे, ज्याला आपण ट्रॅप म्हणू किंवा आयोगाची भाषा म्हणू, लँग्वेज. बघा, काही काही प्रश्न फार सोपे असतात, वाचण्यातले असतात, बरोबर. पण इथं काय होतं माहिती की आयोगाच्या वाक्यरचनेची आपली तुलना मॅच होत नाही किंवा ते अभ्यासच मॅच होत नाही. स्टडी शब्द वाक्यरचना काहीतरी विचित्र आयोग वापरतं, बरोबर. फील होतं का असं? मग हे एक आपल्याला इथं फॅमिलियर व्हावं लागणार आहे. जी गोष्ट आपण पुस्तकातून वाचतोय, नोट्समधून वाचतोय किंवा बॅचमधून ऐकतोय सगळे ॲज इट इज एक्झॅक्टली तसंच येईल, ही मुलांची जी अपेक्षा असते ना, ही ॲक्च्युली चुकीची आहे. तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. मी नेहमी वर्गात पण सांगत असतो इकॉनॉमिक्स बाबत पण, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित समजून घ्या. आयोग तुम्हाला वेगळ्या शब्दात वेगळ्या भाषेमध्ये विचारणारच आहे. ॲज इट इज आपण जे शिकवलं ते येणार नाही. आणि ही जी चूक आहे ना, ती आता इथून पुढे तुम्हाला जमणारच नाही करायला. सरळ सरळ कन्सेप्टवर भर द्या, तिथं आयोग फिरून विचारतो, सांगतो तुम्हाला काय आहे ते. म्हणजे वाक्यरचना आणि शब्द वेगवेगळे. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला आर्थिक विषमता ही जी कन्सेप्ट आहे, आता इथं मी सांगतो की गरीब श्रीमंतातील दरी, आर्थिक विषमता. पण आयोग काय करतात आता बघा, हीच कन्सेप्ट वेगळ्या शब्दात सांगतं. आर्थिक विषमता म्हणजेच उत्पन्नातील असमानता होय. आर्थिक विषमतामधील उत्पन्नाचं असमान वितरण होय. आर्थिक विषमता म्हणजेच उत्पन्नाचं केंद्रीकरण होय. एकच कन्सेप्ट. किती वाक्य केले मी? 3. ह्याच्याही पलीकडं आर्थिक विषमता म्हणजेच देशातील ठराविक मुठभर लोकांकडंच अमाप संपत्ती, ह्याला सुद्धा आर्थिक विषमताच म्हणायचं. कळतंय का? हीच आयोगाची डेप्थ असते, बाकी काही नाही. तुम्हाला मी प्रश्नासहित दाखवतो. एकच कन्सेप्ट आहे पण 4 ते 5 वाक्य वेगवेगळे तयार केलेत ना, मग ह्याला आपण तयार पाहिजे. मग तुम्ही इथं अडता कुठं? तुम्हाला मुळात नेमकी ती कन्सेप्टच क्लिअर नसते. आयोग काहीतरी फिरून विचारतं हे पण मान्य नसतं. आपण तो शब्द शोधतो. इथं हा ट्रॅप किंवा ही लँग्वेज, वाक्यरचना, शब्दरचना लक्षात ठेवा. हे लिहून घ्या सगळे. त्याच्यानंतर अजून ट्रॅप असतो इथं क्लोज ऑप्शनचा, व्हेरी क्लोज ऑप्शन. म्हणजे मी इकडे गेलोच ना, हे संपलं आता. इकडे कंटेंट म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट फार डीपमध्ये विचारली, डिटेलमध्ये विचारली, तो पार्ट नाही. आता नॉर्मल साधा प्रश्न, सिंपल प्रश्न असतो, पण तरी सुद्धा आपल्याला तो अवघड वाटतो. त्याचं कारण काय की आपल्याला समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं आरबीआयची स्थापना कधी झाली, मग तुम्हाला वाटतं की ऑप्शन द्या सर. मग ऑप्शन असतो आयोगाचा 1934, 1935, 1936. क्लोज ऑप्शन. आता कन्फ्युजन झालं. आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1947, 1948, 1949. कळालं का मला काय म्हणायचं ते? म्हणजे कंटेंट किंवा कन्सेप्ट अवघड नाही विचारली, सिंपल विचारली तरीही प्रश्न जड किंवा अवघड वाटतो. डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल जास्त वाटते. बिकॉज ऑफ हे असे प्रश्नामध्ये ट्रॅप असतात किंवा हे ऑप्शन फारच क्लोज असतात. एकदमच दाखवून देईल तुम्हाला मी. विचार करा. अजून अवघड प्रश्न वाटण्यामागे कुठलं कारण आहे? मल्टी लाइनर प्रश्न, टाइम कन्झ्युमिंग. विशेषतः हे राज्यसेवेला जास्त पाहायला मिळतं ॲज कम्पेअर टू कंबाईन. कंबाईनला बऱ्यापैकी 1 लाइनर प्रश्न असतात किंवा 2 लाइनर असतात. इथं तुम्हाला 3 किंवा 4 लाईनचे प्रश्न ऑप्शन असतात. विचार करा. म्हणजे प्रश्न वाचायचा वर, त्याच्या संबंधित 3 ते 4 ऑप्शन वाचायचे आणि मग उत्तर द्यायचं. आणि मग एवढी ही लेवल 3-3, 4-4 ऑप्शन्स वाचून समजून घेऊन त्यातलं कुठलं बरोबर कुठलं चुकीचं ठरवायचं फार वेळ लागतो. आणि कंबाईनला काय असतं, 1 किंवा 2 ऑप्शन असले की लगेच कळतात हे चुकीचं काही बरोबर आहे. कंटेंट थोडा असतो, पटकन ठरवता येतो. इथं आयोग खूप जास्त इन्फॉर्मेशन, डेटा देतो तुम्हाला 3-3, 4-4 लाईनमध्ये. हे एक इथं जड आहे. कळालं का? 2 अँगल लक्षात आले. डिफिकल्टी लेवलमध्ये सुरुवातीला आपण बघितलं आयोग काय करतं, कन्सेप्टच तुम्हाला डिटेलमध्ये विचारतं. दुसरा इथं अँगल प्रश्नामधला ट्रॅप किंवा शब्दरचना, वाक्यरचना, व्हेरी क्लोज ऑप्शन, मल्टीलाइनर क्वेश्चन्स. पुढचा इथं आहे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन. याच्यामुळे पण डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल जास्त वाटते. ठीक आहे. आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन मध्ये तुम्ही बघा काय होतं, काहीतरी जुनी आकडेवारी विचारली जाते 3-4 वर्षापूर्वीची, 5-6 वर्षापूर्वीची. कधी कधी मला वाटतं ते कुठे कंबाईनला कुठला एक प्रश्न होता ज्याला आपण आरबीआयचं धोरण म्हणतो. आरबीआयच्या धोरणामध्ये जास्त CRR वाढवणं, CRR कमी करणं किंवा अजून काय असेल ते अर्थव्यवस्थेत चलनपुरवठा कमी करणं, वाढवणं, महागाईमध्ये, तेजीमध्ये हे करतं आरबीआय. त्याच्यामध्ये 2 वाक्य वरचे होते आणि खाली 3रं वाक्य असं होतं की 1951ला विचार करा, स्वातंत्र्याच्या जवळपास CRR काय SLR काहीतरी विचारलं की तो रेट किती होता किंवा बँक रेट काहीतरी विचारला होता तो किती होता.
कुठला तरी असेल. मग एवढ्या मागचं करायचं का आपण? ह्याच्यातून समजून घ्यायचं की काही गोष्टी हे आपल्या आवाक्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे इतक्या वर्षांचं तुम्ही सगळे रेट करणार का, हे एक इथं कळायला पाहिजे. तो प्रश्न इकडे जातो, त्याच्यामुळे पेपर अवघड वाटतो. आणि मग याला फोकस करून आपल्याला काय वाटतं, तो विषय अवघड आहे किंवा तो सब्जेक्ट अवघड आहे किंवा ते टॉपिक अवघड आहे किंवा परीक्षाच अवघड आहे. हे इथं ह्याचं प्रमाण कमी असतं, मी सांगून दिलं नंतर तुम्हाला. किंवा काही प्रश्न असे आउट ऑफ सोर्स येतात, डायरेक्टली आपण वाचलेत नाहीत कधी. आपल्या वाचनाच्या पलीकडे काही प्रश्न असतात. प्रत्येक विषयामध्ये 1 किंवा 2 किंवा मॅक्स 3 प्रश्न प्रत्येक विषयामध्ये म्हणतो आम्ही, हे ॲक्सेप्ट करायचे, हे आउट ऑफ बॉक्स असतात. पण नाही, आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही ना. आपल्याला काय माहिती आहे का, डूज अँड डोंट्स ह्या दोघातला फरक नाही माहीत. काय करायचं ह्याच्यासोबत काय नाही करायचं हे पण कळायला पाहिजे. पण नाही, सगळंच करायचं, सगळंच नाही, नॉट पॉसिबल. आयोगाला सुद्धा अपेक्षित नाहीये ही स्पर्धा परीक्षा, लक्षात घ्या. आणि म्हणून मग प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला हे 2 किंवा 3 प्रश्न व्हॉटेवर सब्जेक्टनुसार व्हॅरी करता आता हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे. त्याच्या मागे पळायचं का नाही हे ठरवायचं. नाही तर याला बघून तुम्हाला असं वाटतं की राज्यसेवेची फारच डेप्थ आहे, फारच डिफिकल्टी लेवल आहे. मला म्हणायचं, समजा एका विषयाला 15 प्रश्न आहेत तुम्हाला, फॉर एक्झाम्पल 15 प्रश्नांपैकी सरळ सरळ इकडं म्हणून तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न एका विषयाला, बाकी प्रश्न 10 ते 12 हे एकदम साध्या ह्याच्यामध्ये असतात. ठरवून घ्या काय करायचं ते. ठीक आहे, हे त्याचं आत्ता जे तुम्हाला सांगितलं हे सगळं प्रूव्ह करून दाखवेल आता. चला, इथंपर्यंत कळालं सगळ्यांना? हे सगळ्या विषयांबद्दल बोलतोय मी, सगळ्या विषयांबद्दल, फक्त इकॉनॉमिक्स नाही. तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी कुठल्याही विषय घ्या. आता मी प्रश्न घेऊन दाखवेल पुढे. PYQ बघायचं आपल्याला. आपलं टायटल काय आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा, नेमकी त्याची डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल काय असते. मग इकडे कंटेंटमध्ये सांगितलं काय काय. काही असे प्रश्न असतात जे इथं तुम्हाला हे ऑप्शन सांगितले ह्याच्यामुळे अवघड वाटतं आणि इकडे ह्याच्यामुळे अवघड वाटतं. ॲक्च्युली हे रिझन जर असेल तुमचं ते बाजूला ठेवा. याच्यामुळे पेपर अवघड वाटणं आणि सोडून देणं मग अवघड आहे तुमचं. इकडे अजून एक आहे सगळ्यात महत्त्वाचं, याच्यात कीवर्ड सांगतो तुम्हाला. म्हणजे आयोग डिटेलमध्ये कुठं जातं. राज्यसेवेला जर अभ्यास करायचं म्हणलं तर इम्पॉर्टंट कीवर्ड्स काय काय आहेत. ऑब्जेक्टिव्ह किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला फीचर्स म्हणू आपण, व्हॉट एव्हर, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य, हा कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच विषयामध्ये, फक्त इकॉनॉमिक्समध्येच नाही, तुम्हाला हा कीवर्ड इम्पॉर्टंट आहे. सांगेल तुम्हाला पुढे मी अजून. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा अजून एक, कारण, रिझन. त्याच्यातही मग आर्थिक कारण, सामाजिक कारण असेल, ग्रामीण भागासाठी, काही शहरी भागासाठी असेल, किंवा जनरल कारणे असतील कशासाठी. साधं तुम्ही बघा 1857च्या उठावाचे कारण सांगा. बरोबर, आपल्या इकडे इकॉनॉमिक्समध्ये तर भरपूर आहेत, दारिद्र्यासाठी, बेरोजगारीसाठी. भूगोलामध्ये पण तसंच आहे. तुम्हाला दाखवतो मी आता कीवर्ड्स आहेत, कारण. त्याच्यानंतर घ्या परिणाम, स्टार मार्क करा या कीवर्ड्सला सगळ्या. तुम्हाला इम्पॅक्ट हे एक विचारलं जातं. कशाही गोष्टींचे आयोगामार्फत पूर्व परीक्षेला तुमची डेप्थ वाढवायची असेल तर तुम्हाला परिणाम काय माहिती झाले पाहिजे, कशाही गोष्टीचे काय परिणाम पडतील, एक ते जनरलाइज काय परिणाम पडतात ते. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जर म्हणलं LPG रिफॉर्म्स, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, सांगा काय परिणाम आहेत. चांगले परिणाम आहेत, वाईट परिणाम आहेत, म्हणजे दोन्ही माहिती पाहिजे. फक्त चांगले असून चालत नाहीत आणि निगेटिव्ह असूनही चालत नाहीत. त्याच्याही पलीकडे आता अजून डेप्थ वाढवायची म्हणलं तर काय करावं. परिणामामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम, वेगवेगळ्या भागावर परिणाम, ज्याला आपण म्हणतो वेगवेगळे सेक्टर, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस असेल कुठेही. त्याच्यानंतर रिजन, ग्रामीण भागात काय परिणाम झाला, शहरी भागावर काय परिणाम झाला, आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकसंख्येतील गटावर परिणाम किंवा घटकावर परिणाम झाला असेल काय. अशा पद्धतीने विचार करा. मी फक्त परिणाम एकच गोष्ट घेतली आहे, जनरल परिणाम, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, सेक्टर वाईज, रिजन वाईज आणि लोकसंख्यानुसार. एकच कीवर्ड घेऊन मी किती अँगल खेळू शकतो. मग हे आपल्याला कधी कळतं, 3-4 वर्ष गेल्यानंतर. ही आहे डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल राज्यसेवेची. मी पूर्व परीक्षेबद्दलच बोलतोय, अजून मेन्सला तर फार डिस्क्रिप्टिव्ह वेगळंच आहे. त्यासाठी तुम्हाला अजून परत वेगळे लेक्चर अटेंड करावं लागतील. नेक्स्ट अजून स्टार मार्क करा. इथं मी इकॉनॉमिक्स बाबत भरपूर सांगत असतो. इंटरलिंकिंग, कोरिलेशन, किंवा तिथं अजून एक शब्द लिहा, कंपॅरिझन, डिफरन्स बिटवीन. इथं कंपॅरिझन किंवा डिफरन्स बिटवीन 2 टॉपिक किंवा 2 कन्सेप्ट आयोग एकत्र करून विचारतो तुम्हाला आणि मग त्याच्यातला फरक माहिती पाहिजे. इंटरलिंकिंग झालं इथंपर्यंत. चला पटकन कन्फर्मेशन द्या. मी काय सांगितलं,
इथंपर्यंत सगळं लक्षात आलं का? आणि पुढे जाऊ आयोगाचे प्रश्न बघू डायरेक्टली. आणि कळालं असेल तर पुढे जाऊ. आणि जस्ट इन्फॉर्मेशन आहे, आत्ता जी आपली सिरीज चालू आहे लेक्चरची सगळी ही पूर्वपरीक्षेसाठीची, याच्यामध्ये की राज्यसेवा, MES, फॉरेस्ट सगळं आहे. हे यूट्यूबला डेमो लेक्चर्स आहेत आपले, रोज सायंकाळी 6 वाजता आवर्जून बघा. अभ्यास सुरू करताना आपल्याला डायरेक्शन चांगली मिळाली पाहिजे, नेमकं काय करायचंय हे कळायला पाहिजे. नाही तर आपण करतोय पण आयोगात ते रिफ्लेक्ट होत नाही. मग ह्या सिरीजचा तुम्हाला फायदा होईल. सोमवारपासून 24 तारखेपासून आहे सिलेबस डिकोडिंग, अमित सर सांगतील. त्याच्यानंतर मग परत बुक लिस्टचा आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, कुठली पुस्तकं वापरायची, कुठल्या जे तुमचे प्रश्न होते ना भरपूर ते इथे मिळून जातील तुम्हाला. 25 तारखेला लेक्चर आहे. परत PYQ अनालिसिस, म्हणजे आता जे सांगतोय ते आपण डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल, पुढे एक्झॅक्टली PYQ अनालिसिस म्हणजे काय, ते कसं केलं पाहिजे, काय सगळं कुठल्या वर्षांची PYQ बघितले पाहिजेत. त्यानंतर मग पुन्हा इथं सब्जेक्ट वाईज हे जे नाही हे जनरल सिलेबस डिकोडिंग आहे, इथं सब्जेक्ट वाईज प्रॉपर सिलेबस डिकोडिंग होईल तुम्हाला. त्यामुळे हे लेक्चर्स आवर्जून बघा रोज सायंकाळी 6 वाजता. आणि द इन्फिनिटी अकॅडमीचं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ना ते सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला हे सगळं अपडेट इथं मिळून जाईल. कंबाईनसाठी आता ज्यांना वाटतं की राज्यसेवा नाही कंबाईन, त्यासाठी 2025ची ही बॅच आहे, ऑनलाईन ऑफलाईन प्री मेन्स इंटरव्ह्यू आणि स्टार्ट झालेली ऑलरेडी. हा ऑफिसचा नंबर आहे, बॅच संदर्भातील डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. कंबाईनसाठीची बॅच आहे ही इंडिकेटेड. आणि पूर्ण आपली टीम हे सगळे सब्जेक्ट वाईज फॅकल्टी आहे. तुम्हाला याच बाबतीत यूट्यूबलाही सगळ्यांचे डेमो लेक्चर्स पाहायला मिळतील, आवर्जून एकदा बघा. टार्गेट ज्यांचं राज्यसेवा आहे त्याच क्वालिटीनं त्या डेप्थनी पूर्ण टीचिंग केली तरच आउटपुट मिळतं. अदरवाईज वरवर सगळं आपण केलं काही फायदा होत नाही, समाधान होईल फक्त. आणि हे सगळे बॅचचे फीचर्स आहेत. हा परत ऑफिसचा नंबर आहे, तुम्हाला याबाबत काही विचारायचं असेल तर फोन करा. हां, ही डिस्क्रिप्टिव्हची बॅच आहे. आता ज्याला असं वाटतं की फक्त राज्यसेवा प्री करायची, मी त्यांच्याबद्दल ऑप्शन दिला आहे. इथं जे आहे ही प्रिलिम प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅच पूर्ण, मग त्यामध्ये प्री आली आणि मेन्सचा सगळं डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे तो आला, तिथे दिलेलं आहे. बॅच 24 तारखेपासून स्टार्ट. येस, चलो. सो बॅच इन्फॉर्मेशन झाली. आवर्जून विचार करा, राज्यसेवा प्रीसाठी पण आहे, प्री प्लस मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पूर्ण ती पण आहे. आणि कंबाईनसाठी पण बॅच आहे जी की इंटिग्रेटेड पूर्ण. सो तुमची चॉईस, तुम्ही ठरवा. आता या प्रश्नांकडं, ज्याबद्दल मी भरपूर सांगितलं बोललो, आता इथं दाखवून देतो. राज्यसेवेला डिफिकल्टी लेवल म्हणजे नेमकी काय असते. सुरू झालं, लक्षात घ्या. आधीचे पॉईंट जे तुम्ही लिहून घेतलेत ना त्याला प्रूफ देतो. आता मी म्हणतोय म्हणून नाही, मी नेहमी शब्द वापरतो. आयोगाचा तरी ऐका किमान, आयोगाचे प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलेले आहे. मी तर कुठलेही कन्सेप्ट क्लिअर करणार नाही, त्या विषयाचा टॉपिक क्लिअर करणार नाही. आपल्याला काय बघायचं इथं, नेमकी डेप्थ किती आहे, डिफिकल्टी लेवल किती आहे. आपण इथून पुढे अभ्यास करताना एखाद्या विषयाचा राज्यसेवेला समोर ठेवून काय अभ्यास केला पाहिजे त्याचं इथं तुम्हाला एक रोड मॅप मिळेल, डायरेक्शन मिळेल, ती घ्यायची याच्यातून. आता परत म्हणा सर मग हे याचं उत्तर काय आहे ते इथं बघायला आलेलं नाहीत आपण. चला, आता अभ्यास करताना तुम्ही काय नेहरू अहवाल माहिती आहे, आपण त्याच्याबद्दलचे बेसिक काय पॉईंट सांगू शकतो. पण पुन्हा कीवर्ड्स बघा काय विचारलंय, उद्दिष्ट. आणि उद्दिष्टामध्येही पुन्हा इथं नीट बघा. आता ज्याला वाटतं की माझा अभ्यास झालेला आहे सर, माहिती वाचलेलं आहे, ऑप्शन बघा. मी जे म्हणतो ना, स्वातंत्र्य मिळवणे, स्वातंत्र्य मिळवणे आणि स्वशासन मिळवणे सिमिलर आहेत ना. म्हणजे ज्याला असं वाटतं की सर येस मला माहिती काय नेहरू अहवाल, त्याच्यानुसार मी नेहरू रिपोर्ट बघितलाय, वाचलाय, स्वातंत्र्य मिळणं असेल किंवा अजून काय असेल. अरे पण ह्याच्यात पण तिथं गेल्यानंतर लक्षात घ्या, इथं लेक्चरमध्ये असेल, तुम्ही अभ्यास रीडिंगमध्ये करत असाल तेव्हा फ्री माइंड असता. एक्झाममध्ये प्रेशर असतं. म्हणजे मी नेहमी सांगतो की भविष्याची चिंता असते, भूतकाळातले सगळे फेलियर्स असतात, समाजाचं प्रेशर असतं. आणि या प्रेशरमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आणि पेपरमध्ये असे ऑप्शन बघितल्यानंतर जे तुमच्या डोक्यात क्लिअरिटी असेल तर ही आयोग तुम्हाला कन्फ्यूज करून टाकतं सिमिलर ऑप्शन टाकून. आणि पुन्हा असं वाटतं अरे काय पूर्ण स्वातंत्र्य, वसाहतीचे स्वातंत्र्य, स्वशासन मिळवायचं का 2 राष्ट्राची निर्मिती, काय भले तुम्ही एखादा ऑप्शन समजा एलिमिनेट कराल, नाही हा नाहीच आहे, अरे पण बाकीच्या ऑप्शनचं काय. म्हणजेच तुम्हाला याच्यावरून काय लक्षात ठेवायचं, आता इथून पुढे वाचताना परफेक्शन एक्झॅक्टली काय नेहरू रिपोर्ट आहे हे मला इथंच करावं लागणार आहे. वरवर सुपरफिशियल जर वाचलात तर कन्फ्यूज होईल. आणि मग ही डेप्थ आहे आपल्याला ह्याच्यात. परफेक्शन आणि टू द पॉइंट हे जेवढा अभ्यास होईल तेवढं रिफ्लेक्शन मिळेल तुम्हाला. हा झाला एक प्रश्न. थांबा, आता अजून जाऊ पुढं.
आज तुम्हाला लेक्चर बघितल्यानंतर कळलं की खरंच राज्यसेवा काय नेमकी. खालीपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य बघा. आता इकडं कीवर्ड कुठला होता, उद्दिष्ट, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह. इकडे काय वैशिष्ट्य. आणि ह्याच्यात पण ट्रॅप जो आयोगाचा म्हणतो ना काही काही प्रश्नांचा, आयोग काय करतं कधी कधी कशाचा समावेश होतो कशाचा समावेश होत नाही, खालीपैकी कुठलं विधान अयोग्य नाही अयोग्य आहे, ह्याच्यामधून नेमकं कळतच नाही ना काय म्हणायचंय. बरोबर असं झालंय का. आणि परत तोच मुद्दा येतो तिथं प्रेशरमध्ये, ते योग्य आहे की अयोग्य आहे. एक साधा मागे एक प्रश्न होता बघा, असा प्रश्न आहे की सरळ सरळ खालील पर्यायामधून कुठला कर हा प्रत्यक्ष कर नाही. आता काय म्हणायचं ह्याला नेमकं, म्हणजे प्रत्यक्ष कर निवडायचा आहे की अप्रत्यक्ष कर निवडायचा आहे. कुठला कर अप्रत्यक्ष नाही. लक्षात घ्या त्या स्पीडमध्ये तिथं लक्षातच येत नाही आणि मग तिथं आपण चुकून बसतो. तुम्हालाही माहिती आहे की प्रत्यक्ष कर कुठलेत अप्रत्यक्ष कर कुठलेत, पण कुठला प्रत्यक्ष कर नाही अप्रत्यक्ष कर नाही असं म्हणल्यानंतर त्याला काय अर्थ काढायचा तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि अर्थ काढून ऑप्शनमध्ये द्यायचा, ह्याची सवय इथंच लावा. अभ्यास असूनही असे ट्रॅप निघून जातात. प्रश्न सोपा होता, इझी होता, पण प्रश्नातला ट्रॅप जो मी तुम्हाला सांगितलेला याच्यामुळे हे डिफिकल्टी लेवल वाढते. इथं बघा कुठले वैशिष्ट्य नाही, इथं शेवटी फिरवलंय. शेवटपर्यंत नीट वाचायचं. म्हणजे ज्याला इंटेन्सिव्ह फार्मिंग हे सगळं माहिती आहे, पण ते फक्त म्हणतं वैशिष्ट्य कुठले निवडतो ऑप्शन फास्ट. शेवट काय केलाय नाही हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. परत हे घ्या आयोगाचा पॅटर्न बघा. खाली कोणत्या नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही. आता नागरी वस्ती म्हणलं की आपण डायरेक्ट इकडे पळतो, पण शेवट काय केलाय नाही. हा आयोगाचा ट्रॅप. ह्याच्यामुळे बरेच जणांचे उत्तर चुकलेत का आजपर्यंत ज्यांनी प्री दिलेली आहे कुठलीही. खरं सांगायचं वाक्याचा शेवट, प्रश्नाचा शेवट, पर्यायांचा शेवट आपण वाचत नाही. आपल्याला वाटतं की तेवढंच वाचलं की हा झालं, पण अरे शेवटी नाही म्हणलं ना. आणि मग ह्याच्यामुळे जर उत्तर तुमचे गेले, लक्षात घ्या किमान प्रत्येक विषयामध्ये एक एक जरी प्रश्न असा गेला प्रीला, किती विषय तुम्हाला 7, म्हणजे तुम्ही 7 क्वेश्चन चुकवले म्हणजे 14 मार्क तुम्ही घातले. नॉट अ जोक. मग हे कधी करणार, प्रश्नपत्रिका आपण नीट न बघितल्यामुळं. या इकडं अजून खालीपैकी कोणता जलजन्य खडकाचा. आता जलजन्य खडक किंवा सेडिमेंटरी रॉक म्हणले की आपण लगेच इथे येतो ऑप्शन पटकन. अरे थांब, इथं बघ काय शेवटी कुठला गुणधर्म नाही हे निवडायचा. परत तोच मुद्दा येतो. प्रश्न अवघड का वाटतो, मार्क कमी का येतात, आणि त्याच्यानुसार पुन्हा हा सगळा मुद्दा. हे इकडं जनगणना आपण करतो आणि जनगणनेसोबत मग इथं काय लावलेलं आहे मृत्यू दर. आता बघा आपण 2011च्या जनगणनेला फोकस करतो. ही डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल वाढली. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रातले जिल्हे माहिती आहेत, सर्वाधिक लोकसंख्येचे घनतेचे पहिले 5 राज्य माहिती आहेत, पहिले 5 जिल्हे माहिती आहेत, साक्षरता माहिती आहे. कितीतरी मुद्दे तुम्ही केले 2011ची जनगणना, पण काय फायदा झाला. इथं काय विचारलंय, जनगणना आहे पण फक्त 11ची विचारली का, 1ची पण 91ची पण 81ची पण, आणि जनगणनेसोबत काय केलं इथं मृत्यू दर इथं लावलेला आहे. मग ह्याच्यासोबत नंतर काय घनता पण केलेली असत. कळतंय का. ह्याच गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे एक्झॅक्टली आपण अभ्यास कुठपर्यंत केला पाहिजे. आपल्याला काय माहिती आहे, सगळेजण 2011ची जनगणना करतात, आपणही टार्गेट करा. अरे पण ज्याचा अभ्यास अजून थोडा पुढे आहे मग तो असे मार्क घेतो. आणि लढाई किंवा कॉम्पिटिशन कुठल्या लेवलला गेलं, किती कट ऑफ पुढे जात आहेत, मग आपला अभ्यासच आपण जेवढा साधा ठेवला तर कसं मार्क मिळणार, कसे प्री मेन्स पास होणार. कळते का. या प्रश्नावरून आयडिया आली का. आपल्या या लेक्चरचा जो मेन उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमच्यापर्यंत पोहोचला का. अभ्यासाची पातळी कुठपर्यंत न्यायची हा प्रश्न तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, सोल्युशन आहे किंवा एक्झाम्पल आहे. चला, आणि हा कंटेंट सगळं आवडत असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे फीडबॅक मेन्शन करत चला. काय होतं, मी नेहमी बघतो तुम्हाला की या व्हिडिओ सिरीजमधून ज्या गोष्टी पुस्तकात पण मेन्शन केल्या नाहीत किंवा मला नाही वाटत कुठल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सापडेल, हे अशा गोष्टी सांगतो. हे आमच्या इतक्या वर्षाचा अनुभव आहे. जवळपास 10 वर्ष टीचिंगला आणि आम्ही अभ्यास केलेला, जवळपास 15 वर्ष फील्डमध्ये आहेत. त्याचा हा क्रक्स तुमच्या समोर देतोय. आणि जर इझिली मिळत असेल तर विचार करा डायरेक्शन कशी परफेक्ट असेल तुमची. म्हणजे कुठं थांबायचंय आणि कुठं अभ्यास अजून वाढवायचा आहे. म्हणजे इरिलेव्हंट डेटा करण्यापेक्षा ना ज्या गोष्टी आहेत त्याच तुम्ही खोलात करा, तुम्हाला आउटपुट मिळेल. चला, मिळते का उत्तर, कळतंय. अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे. नेक्स्ट. परत काय साधा प्रश्न, एकदम सिंपल. आता मी काय म्हणतो तुम्हाला, डिफिकल्टी लेवल कशावरून ठरवतो आपण, नंबर 1 कंटेंट वरून. ऍक्च्युली खरंच कन्सेप्टच फार डीप मध्ये विचारली आहे.
ती एक डिफिकल्टी लेवल झाली. दुसरी डिफिकल्टी लेवल काय, कन्सेप्ट कंटेंट किंवा फॅक्ट्स अजिबात डीपमध्ये विचारला नाही, साधा सिंपल विचारलाय पण प्रश्नच अवघड करून टाकलाय. इथं खालीपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी, गडबडीत जर एवढंच वाचलं सिंधूची उपनदी पटकन कुठंतरी ऑप्शन आपण निवडणार, पण कुठली सिंधूची उपनदी नाही, याच्यामुळे सुद्धा डिफिकल्टी लेवल वाढते. कळतंय, साधा प्रश्न पुन्हा असं वाटतं की अरे सर मी नीट वाचलं नाही, गडबडीत मला असं वाटलं की सिंधूची उपनदी निवडायची आहे, सिंधूची उपनदी कुठली नाही हे निवडायचं होतं. होतंय का, असं झालंय का सांगा, चला बोला. रिझल्ट जाण्याचे हेच कारण आहेत. नेक्स्ट हे बघा, आता हा प्रश्न आहे, जनगणना 11 कुठली, महाराष्ट्राची. पण याच्यावरून काय कळतं, आपण महाराष्ट्राच्या जनगणनेसंदर्भात जर थोडेच काही पॉईंट्स केले असतील, मोजकेच जे आपल्याला जमतात ते, तर इथं एकाच प्रश्नामध्ये काय काय केलंय बघा. महाराष्ट्राच्या जनगणनेबाबत एकतर महाराष्ट्र लोकसंख्येत देशात कितवा क्रमांक आहे बघा, एरिया बघा महाराष्ट्राची लोकसंख्या, नंबर 2 घनता पण विचारली आहे, नंबर 3 साक्षरता, नंबर 4 लिंग गुणोत्तर. अख्खं महाराष्ट्राची जनगणना कव्हर केली गेले किती, एकाच प्रश्नात. मग आपल्याला काय करावं लागतं, उगाच मला महाराष्ट्र कितवा क्रमांकाला माहिती सर, माझा अभ्यास झालाय, काय फायदा, एकच प्रश्न एकच ऑप्शन तुला क्लिअर झाला त्याच्यातला. पुन्हा असं वाटतं की सर नाही मला घनता माहिती होती, मी सांगितली ही सोपी आहे, हे चूक आहे का बरोबर आहे हे निवडता येईल सर मला. मग सर साक्षरता नव्हती माहिती, लिंग गुणोत्तर नाही माहिती, गेला ना प्रश्न. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, सगळंच माहिती पाहिजे ॲज अ स्टुडंट म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी कितीपर्यंत जायचंय, महाराष्ट्राची जनगणना किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या हा जो टॉपिक करायचा असेल तर मला परत हा प्रश्न एक डायरेक्शन देतो आणि ह्याच्यातून उत्तर मिळतं बघा. चला ह्याच्यातून काय मिळतं तुम्हाला, अजून पुढे जाऊ. साधा प्रश्न घ्या ताई, एकदम मला हे सांगायचं की सिंपल प्रश्न असतात, म्हणजे असं नाही राज्यसेवेला जे काही घाबरतात ना, मला हे एक अजून आश्चर्य वाटतं की 100 प्रश्नांपैकी कट ऑफ किती लागतो आणि किती प्रश्न आपल्याला नाही आले तरी चालतील. विचार करा, 100 पैकी तुम्हाला 90 प्रश्न आलेच पाहिजे का, 80 प्रश्न आले पाहिजे का. आणि मग काही एरिया हा अवघड असतो सोडून द्या, अरे पण सोपा पण असतो ना, हे पण बघा ना. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला मी दाखवतो लिटरली 1 लाइनर सुद्धा प्रश्न असतात. राज्यसेवा आहे म्हणजे फक्त हवेतच राहायचं, जमिनीवर राहायचंच नाही, यायचंच नाही, साध्या गोष्टी करायच्याच नाही, हे जर करत असाल तर फार मोठी चूक करता तुम्ही. इथं विषय काय आहे, डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल म्हणजेच एखादी कन्सेप्ट आहे ना तर तीच फक्त व्यवस्थित झाली पाहिजे, त्याचे कारण, त्याचे परिणाम, उद्दिष्ट, वैशिष्ट्य ह्या बाजूने डेप्थ वाढवा, ह्या बाजूने डिफिकल्टी लेवल वाढवा. म्हणजेच राज्यसेवेचा अभ्यास करणे म्हणजे इरिलेव्हंट डेटा करणे, इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन वाचणे, हे तुमचं समाधान होईल की काहीतरी मी भरपूर वाचायला लागलो, पण परीक्षेला नाही फायदा होणार त्याचा, झाला तरी एका दुसऱ्या मार्कासाठी होईल. म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या डीपमध्ये करायच्यात आणि साध्या फॅक्ट, साध्या कन्सेप्ट सोडायच्या नाहीत. त्याचं हे उदाहरण आहे. साधे प्रश्न काय 1 लाइनरमध्ये बघा ना, काय भविष्य निर्वाह निधी कायदा, वेगवेगळे कायदा, काय सांगा कधी कायदा झाला आपल्या इकॉनॉमिक्समध्ये, FRBM ऍक्ट कधी झाला, फेरा ऍक्ट, फेमा ऍक्ट, MRTP ऍक्ट, म्हणजे किती कायदे काय आहेत. मग प्रत्येक बाबतीतच तुम्हाला साधा प्रश्न आहे, अवघड आहे का, कळतंय. नेक्स्ट हा असा काहीतरी एरिया येतो जो आपण वाचलेला नसतो, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. मग वाचण्याच्या बाहेर येणारच ना, मग मी आधीच सांगितलं तुम्हाला, ऍक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. आता हे कुठून आला, याच्या मागे पळत बसायचं का, कधी जेव्हा बेसिक सगळं झालंय जे आपल्या हातचं आहे त्याच्यानंतर याच्या मागे पळायचं. म्हणजे असे पण प्रश्नांचे एरिया आहेत, साधे पण आहेत. अजून पुढे जाऊ. हा बघा, इंटरलिंकिंग वगैरे काय, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते, कारण कीवर्ड आला बघा, उद्दिष्ट, वैशिष्ट्य, काय कारणे, परिणाम. आता कारण आणि इथं लिंक कशी लावली बघा, म्हणजे एज्युकेशन हा जो फॅक्टर आहे त्यात विशेषतः स्त्रियांमध्ये जे एज्युकेशन जो वाढलं तर इथं फर्टिलिटीवर काय परिणाम होतो, कमी होते. मग त्याचं काय कारण आहे, कारण ही डेप्थ आहे. म्हणजे तुम्हाला आता एखादा टॉपिक किंवा विशेषतः लोकसंख्या किंवा आपण ज्याला म्हणतो जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बाल मृत्यूदर किंवा माता मृत्यूदर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना आता काय करायचं, ह्याच्यासोबत जोडायचं आणि मग ती फर्टिलिटी रेट किंवा अजून काय असेल तर काय कारण आहेत, कशामुळे जास्त आहे आणि कशामुळे कमी आहे. पॉईंट टू बी नोटेड. मी काय सांगतोय, आता इथून पुढे जर राज्यसेवा करत असाल तर उगाच फक्त मला हे नाही माहिती सर मृत्यूदर म्हणजे काय सांगतो मी, जन्मदर त्याची व्याख्या सांगतो, पण भारतामध्ये जन्मदर, मृत्यूदर कमी जास्त असण्यामागे काय कारण आहेत.
किंवा एखादा फॅक्टर ज्याला आपण एज्युकेशन म्हणतो, मग त्या एज्युकेशनचा कशावर परिणाम होतो, इथं फर्टिलिटीवर, ह्याच्यावर काय असेल ते कळतंय. ही इंटरलिंकिंग जमली पाहिजे तर अशा लेवलचे प्रश्न सॉल्व्ह होतात. नाही तर आपल्या विचाराच्या पलीकडं हे असं काहीतरी विचारलं जातं आणि मग परीक्षेमध्ये गोची होते. कारण तिथं एवढ्या फास्टमध्ये कशी लिंक लावणार, तुम्हाला काय माहितच नाही, तुम्ही तयारच नाहीत ना. नेक्स्ट बघा इथं फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा. आपल्याला सगळ्यांना माहिती काय फूड सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी कन्सेप्ट म्हणून आपण वाचतो. ठीक आहे, आपण राज्यसेवेचा अभ्यास करतो म्हणजे सर आम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्याच्याही पलीकडं इथं काय विचारलं, त्याच्या स्टेजेस, अवस्था. मग अवस्थामध्ये पण ऑप्शन बघा, अन्नधान्य आहे, इथंही सर्वांना अन्नधान्य डाळी, सर्वांना अन्नधान्य डाळी, इथं दूध ॲड झालं, सर्वांना अन्नधान्य डाळी दूध. म्हणजे ऑप्शन सुद्धा बघा परत 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 तेच तेच तेच. आणि मग नेमका कुठला मुद्दा इलिमिनेट करायचा, घ्यायचा, क्लिअर कट ते माहिती पाहिजे. नुसती फूड सिक्युरिटी अर्थ कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाही. नेक्स्ट हा एक प्रकार बघा. आता भलेही आता हे आउट ऑफ बॉक्स असू द्या, गुन्नार मिर्डाल यांनी काय सांगितलंय, आर्थिक विकासामध्ये सरकारची नेमकी भूमिका पुढील प्रमाणे. ठीक आहे, आता हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स सोडून द्या की तुमच्या वाचनातला नाहीये, मान्य आउट ऑफ सोर्स आहे, पण परत ते सांगतो वाक्यरचना, शब्दरचना समजून घ्या. आता काय येतं, प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. इथं विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे. परत इथं म्हणजे काय आहे, सगळं तेच 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 फिरून विचारलंय. कॉमन जर बघितला तर तुम्ही इथं कॉमन काय दिसतंय बघा, परिणाम निष्प्रभ करून इथंपर्यंत हे करून परिणाम निष्प्रभ करून हे एक झालं. इथं प्रतिसारक टाकलं, इथं विस्तारक टाकलंय, इथं परत विस्तारक, इथं परत परिणाम प्रभावी करणे, परिणाम प्रभावी करणे. नॉट अ जोक, लक्षात घ्या. जे जुने आहेत त्यांना कळलं मी काय म्हणतो, ते नवीन वाल्यांना नंतर अभ्यास केल्यावर कळलं की एवढे क्लोज ऑप्शन तिथल्या तिथंच काहीतरी फिरवलं जातं. एक शब्द फक्त खालीवर केला जातो आणि गोंधळ उडतो. अजून खाली इथं बघा, परिणाम आणि विस्तारक परिणाम, परिणाम आणि प्रतिसारक परिणाम. इथं परत प्रभावी करणे, इथं निष्प्रभ करणे. तिथल्या तिथंच किती फिरवलंय. कन्सेप्ट माहिती असणाऱ्याला सुद्धा परत तिथं कन्फ्युजन होईल. ह्याला तयार राहिलं पाहिजे आपण. ही आहे राज्यसेवेची डेप्थ. नेक्स्ट या इथं अजून पॉवर्टी गॅप इंडेक्स. हा सिंपल आहे. चला वरचा तरी समजा माहित नव्हतं, आता हा तर माहिती ना रे. पॉवर्टी गॅप इंडेक्स आपण करतो ना. इथं परत कारण. बर, आता वाक्य आहे इथं, शब्दरचना बघा आयोगाची. ह्याला आपण तयार आहेत का. दारिद्र्य दूर करण्याकरिता किती, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती, कॉमन. इथल्या इथंच तूट भरून काढावी लागेल, तूट भरून काढावी लागेल, किती कॉमन. आणि मग इथं काय, कॅलरीज आणि उत्पन्न. बघा एवढ्या छोट्या कीवर्ड्स वरून डायरेक्टली उत्तर बदलतं. ऍज इट इज वाक्य सगळं सारखं आहे, फक्त एक छोटा कीवर्ड्स हा जर बदलला वाक्य बदलतं. म्हणजे तुम्हाला किती स्पेसिफिक राहावं लागतं, किती परफेक्ट राहावं लागेल, किती ॲक्युरेट राहावं लागेल. आणि मग रीडिंग आपली तेवढी स्ट्रॉंग असते का, अभ्यास रिव्हिजन एवढं स्ट्रॉंग असतं का, मिळते का डायरेक्शन, कळतंय. जर राज्यसेवेला जर तुम्ही आता इथून पुढे तयारी करणार असाल तर तुम्हाला फार रिस्पॉन्सिबली, खूप जाणीवपूर्वक जबाबदारी ही स्वतःवर घेऊन रीडिंग करावी लागेल. नाही तर इतर जण जे करतात तसंच आपण अभ्यास करतो आणि वर्ष 2 वर्ष वाचतंय, आपल्याला वाटतं की अभ्यास करतो, पण हे आयोग कुठल्या लेवलला आहे बघा. ही डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल. चला नेक्स्ट अजून या इकडं. ज्याला असं वाटतं ना की माझा बऱ्यापैकी अभ्यास झालाय सर आणि मग ऑप्शन मधून मी निवडतो, इथे सवय बंद करा. विशेषतः राज्यसेवा जर करणार असेल तर मग नाहीच नाही. आता काय आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ याच्याबाबत वर्ष विचारले त्यांनी, एखादी योजना आहे. इथं पण काय टाकलं बघा, 22 जानेवारी 22 जानेवारी 22 जानेवारी. इथं ही जानेवारीच आहे, फक्त 25 जानेवारी आहे. इथं 2015, इथे 2015. व्हेरी क्लोज ऑप्शन. आणि मग माहिती असणाऱ्याला सुद्धा तिथं कन्फ्युज होतं हे वाचून. जानेवारी 2015 15. 2 मिनिटासाठी लगेच माणूस ब्लँक होऊन जातो. अरे माहिती होतं पण आता काय, येस ऑर नो होतंय का नाही तसं सांगा. आणि मग मला हेच सांगायचं आहे की आपल्याला कुठल्या लेवलला तयार राहायचंय. माझं एक नेहमी वाक्य असतं बघा, जर तुम्हाला एखाद्या युद्धामध्ये विजय मिळवायचा असेल ना तर काय माहिती का, शत्रूचा पूर्ण परिचय असणं हा पहिला नियम आहे. मग आपलं युद्ध MPSC सोबत राज्यसेवेसोबत आहे. मग आपण जर युद्ध लढतोय, आता येणारी जर 25 टार्गेट केली असेल तर आपल्याला शत्रू माहिती पाहिजे ना, किती प्रबळ आहे, किती स्ट्रॉंग आहे, त्याची काय डेप्थ आहे, काय डिफिकल्टी लेवल आहे. अभ्यास कुठल्या दिशेनं करतोय आपण, चला सांगा, बोला.
ऑनलाईन? काही काही जणांना तर बिलकुल झेपत नसेल कदाचित. आपल्याला काय सवय लागली माहिती का, हलकं फुलकं काहीतरी साधं सांगायचं, सिम्पल. असं काही नसतं प्रकार. आता आपण आपली लेवल वाढवली पाहिजे. आता म्हणजे खाली आणणं सगळंच एकदम नाही पॉसिबल. आयोगाला आपण बदलायला हे करू शकत नाही आपण सजेस्ट. चला सांगा, ऑनलाईन बोला. इथंपर्यंत कळालं काय चाललंय ते? आणि याच्यापेक्षा अजून व्यवस्थित पुढे PYQ अनालिसिस इन डिटेलमध्ये होणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून. हे तरी जस्ट मी आता प्रश्नांचं स्वरूप सांगतो तुम्हाला. इथं पण सापेक्ष दारिद्र्य एक्झॅक्टली कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत तर हे उत्तर देऊ शकता. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. इथं पण हिगिन्स यांच्या मते विकसित देशात अविकसित देशात थोडा बदल क्लिअर पाहिजे. चला नेक्स्ट. साधा प्रश्न, सिंपल. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक वाटा, म्हणजे सिंपल पण आहे. आता हा असा कुबेराची पूजा करणारे शास्त्र, हे करत बसणार का तुम्ही? पण ह्याच्यानुसार ठरवू नका की फार डेप्थ डिफिकल्टी लेवल आहे. 1-2 प्रश्न असे असणार, पण बाकीचे पण साधे प्रश्न आहेत ना, जसं की वरचे सांगितले तुम्हाला मी. आता हा पण प्रश्न बघा, विचारण्याची पद्धत बघा आयोगाची. चला हा प्रश्न सांगा मला, वाचा. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक टिंबटिंब असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. सरळ सरळ आर्थिक विषमता. समानता असते का? पण इथं पण बघा ना, शब्द बघा, समानता, विषमता, कमतरता. म्हणजे तिथं गेल्यानंतर माणूस 2 मिनिटं पॉज करतोच, घेतोच की हे काय शब्द, कुठला शब्द घ्यायचा आहे, कन्सेप्ट माहिती असली तरी. परत हे बघा, हे विज्ञानचं हे काय, बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही. शब्द बघा शेवटी नाही. इथं अजून वाक्य, चुकीचे वाक्य असं म्हटलंय आणि ते किती क्लोज टाकले बघा. म्हणजे धनभार असतो, ऋणभार असतो, धनभार असतो, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. आणि त्याच्यामधून चुकीचं, त्याच्यातही फास्टमध्ये एकदम ज्याला क्लिअर आहे ते उत्तर देऊ शकतं. बाकी वाचत बसणार, 2दा नाही 3दा वाचत बसणार. इथं बघा परत सत्य की असत्य लिहा असं म्हटलंय. प्रीचा प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि इथं बरोबर बरोबर बरोबर, इथं चुकीचे, इथं सत्य असत्य म्हटलंय, इथं बरोबर चुकीचे. म्हणजे आयोग तिथं काही करू शकतं. साधा प्रश्न काय आहे, कॅगचं आर्टिकल विचारलं रे, नियंत्रक, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, कॅग. साधं, म्हणजे घाबरायचं नाही. राज्यसेवा म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार आहे. फक्त आपल्याला बॅलन्स ठेवायचंय. साधा प्रश्न अजिबात चुकता कामा नये आणि अवघडामध्ये आपली डेप्थ वाढवायची आहे. सेम आकस्मिक निधी काय बघा, अवघड प्रश्न आहे का हा? म्हणजे असे पण प्रश्न असतात ना. हे काय साधा प्रश्न परत तुमचा बघा. डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल फक्त अवघड, टफ, हार्ड अशीच असते असं नाही. आजच्या या लेक्चरमधून हेही कळलं की नाही, म्हणजे असे साधे प्रश्न असतात प्रत्येक विषयामध्ये. परत सांगतो, 15 जर क्वेश्चन असतील त्याच्यावर 5 ते 6 प्रश्न व्हेरी इझी, एकदम इझी कॅटेगरी मधले, जे की तुमचे त्याच्यातले सगळे बरोबर येणं अपेक्षित आहे. आपण जर त्या कॅटेगरीमध्ये चुकलो तर मग अवघड आहे. बघा तुमच्या समोर प्रश्न पण दाखवले. आता इथं पॉलिटिकल प्रश्न आहे पण कन्सेप्ट आहे बघा. काय, धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजे. आता आहे बघा ना, किती वाक्य आहेत, 1 2 3 4 5 वाक्य आहेत. हे घ्या, ही डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल. म्हणजे साधे पण प्रश्न होते ना पॉलिटिक्स. आता साधा आर्टिकल विचारले कॅगचं, हा घ्या लगेच मोठा प्रश्न, वाचा, समजून घ्या, द्या उत्तर. म्हणजे अजून काय ठरवायचं आता ह्याच्यावरून. परत साधा प्रश्न घ्या. परत पहिल्या लोकसभेसंदर्भात भली मोठी इन्फॉर्मेशन, मल्टी लाईनर, एवढं सगळं वाचायचं, कुठं चूक आहे काय शोधायची. साधा एकदमच 1 लाईनर. करंट, ग्लोबल हंगर इंडेक्स, रँकिंग विचारली आहे, एकदम सिंपल. आपण इमॅजिन करू शकतो का एवढा साधा प्रश्न. हा बघा, आता तुम्हाला या घटना माहिती असतात बरोबर. व्हाईट पेपर कधी आला, पुणे करार, नेहरू रिपोर्ट, धारासाना सत्याग्रह. पण आता मग इथं काय फिरून काय विचारलं तुम्हाला, क्रम लावायचा. म्हणजे ह्याचं इयर, ह्या घटना कधी घडल्यात त्याच्यानुसार तुम्हाला हे पाहिजे. म्हणजे हा एक अँगल इथं तुम्हाला ओपन झाला पाहिजे. परत सेम कालानुक्रमे घटना लावायचा. राजकीय संघटना, त्यांची स्थापना, ह्याच्यावरून काय कळतं आयोगाला, त्या विषयामध्ये कसे प्रश्न एक्सपेक्ट आहेत, आपण तसा अभ्यास केला पाहिजे. टाइप्स ऑफ सॉइल,
रेगुर मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा. मग हे अशा पद्धतीने विचारलं जाईल तर आपल्याला त्या सॉईलचे जे प्रकार आहेत त्याचे वैशिष्ट्य नीट माहिती पाहिजे. कशात लोह आहे, कशात बॉक्साईट आहे. इथं बघा, आता हा एक प्रश्न नीट समजून घ्यायचा. आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करतो, याच्यामध्ये प्रमुख डोंगर रांगा माहिती आहेत, त्यासोबत सोबत नद्यांची खोरे माहिती आहेत. अरे पण आयोगाने एकाच प्रश्नात दोघांना घेतलं. इथं तुम्हाला नुसत्या डोंगर रांगा माहित नाही. बघा, सातपुडा पर्वत माहिती अभ्यास झालाय, सापीच्या काही गोष्टी बघतोय. चला, आणि एवढं क्लिअर कट इंडिकेट इथं ते दिलेलं असेल. सेम आता बघा, भूगोलामध्ये अजून थोडं पुढे जायचं असेल तर काय, सह्याद्रीच्या रांगा सरळ रेषेमध्ये नाही आहेत आपल्याला माहिती, ठीक आहे. पण मग त्या अनेक ठिकाणी काय आहेत, वक्राकार आहेत. कारण सांगा, आला का कीवर्ड आला का? म्हणजे आता नुसता एखाद्या गोष्टींचा अभ्यास नाही करायचा, फॅक्ट्स पाठ नाही करायचे, त्याच्या मागचं थोडं रिझन शोधायचा प्रयत्न करा. कारण प्रश्न तसे आहेत ना, कारणे, परिणाम, उद्दिष्ट, वैशिष्ट्य काय ह्याचे कारण माहिती पाहिजे. जर आपण ह्याला तयार नसेल तर मग आपण अभ्यास राज्यसेवेचा करतोय का? परत सेम काय येतं बघा, गोदावरी कृष्णा नद्यांच्या तुलनेमध्ये कावेरी नदी ह्याच्या पात्रामध्ये हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. काय कारण आहे घ्या तुम्हाला. कावेरी नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी काय माहिती आहे, किंवा त्याच्या मागे रिझन, कुठलीही गोष्ट एखादी काही घडली ना त्याच्या मागचं काय बॅकग्राऊंड आहे, हे राज्यसेवेला जास्त डिमांडिंग आहे. साधा प्रश्न काय आहे आता, हा फार मोठा अवघड प्रश्न आहे का, जीवनसत्व त्याच्या अभावी होणारे रोग पाठच पाहिजेत. म्हणजे सायन्स सारखा जो फार कन्सेप्च्युअल विषय असून सुद्धा तिथे सुद्धा साधे फॅक्ट्स विचारले जातात. म्हणजे घाबरायची गरज नाही, सगळं अवघडच आहे म्हणून हे इथं. आता वेगवेगळ्या प्रकारचे स्टडी, हे काय शंखशास्त्राचा अभ्यास कशाला म्हणलं जातं, ठीक आहे. म्हणजे जसं तुम्हाला ते स्टडी ऑफ द सॉइल, स्टडी ऑफ द टिश्यू, हे असे वेगवेगळे आहेत ना, त्याला आपण पाठांतरच म्हणू शकतो. ते एकदा कळालं तुम्हाला, त्याच्यावर साधे प्रश्न आहेत. परत येथे एखादा कुठलाही घटक विचारला जाईल आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जातात, कशामुळे तो तसा आहे. योजनेचे लाभार्थी, साधा सिंपल प्रश्न. नागरीकरण म्हणजे काय, डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आयोग कन्फ्युज करायला कसं बसले बघा, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण. काय केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, शहरात, ग्रामीण भागात, तिथल्या तिथंच. कन्सेप्ट पूर्ण क्लिअर पाहिजे. इथं पण सेम, एखादी योजना आहे, कोणते विधान बरोबर नाही म्हणजेच चुकीचं निवडायचं हे आधी स्वतःला कळायला पाहिजे. नाही तर तुम्हाला अमृत योजना सगळी माहिती असून फायदा नाही, कारण इथून तुम्ही नेमका अर्थ काढून घेतला नाही. प्रश्नातला ट्रॅप. परत इथं पण साधा प्रश्न, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स वावर, एकदम इझी घ्या. इथं परत उद्दिष्ट आहे का, सेम. आता भरपूर तसेच आहेत अजून, आपण जे की ऑलरेडी हे केलेले आहेत. साधा पॉलिटीचा प्रश्न हा, बिगर घटनात्मक संस्था, यस एक्झॅक्टली. चला, इथंपर्यंत कळालं. आणि मी जे आधी सांगितलं तुम्हाला, म्हणजे जी पहिली स्लाइड दाखवली होती, इथं परत त्याच्यावरून येतो. आता तुम्हाला कळालं असेल मी इथं सुरुवातीला काय सांगितलं. या इकडं एक्झॅक्टली डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल, सगळ्या विषयांची डेप्थ अँड डिफिकल्टी लेवलचे 3 प्रकार सांगितले. असा काही प्रश्न आहे जे आपल्याला अवघड वाटतो, फार डीपमध्ये वाटतो, ते आउट ऑफ बॉक्स कधी वाचलंच नाही, वाचण्याच्या पलीकडे आलेला आहे. असा काही प्रश्न आहे जे आपल्याला अवघड वाटतो, प्रश्नात ट्रॅप असतो, योग्य अयोग्य, कुठलं चुकीचं आहे, कुठलं सत्य नाही, असत्य नाही, किंवा ऑप्शन खूपच क्लोज, किंवा इथं अजून मल्टीलायनर, ह्याच्यामुळे अवघड वाटतो. आणि इकडं एक कॅटेगरी केली होती मी, ॲक्च्युअलच कन्सेप्ट ही तुम्हाला तशी डीपमध्ये किंवा डिटेलमध्ये विचारली असते. अशा या वेगवेगळ्या कारणांनी राज्यसेवा प्रश्न आपल्याला अवघड वाटतात. राज्यसेवेची डेप्थ अँड डिफिकल्टी लेवल जरा जास्त वाटते. ते विथ एक्झाम्पल आयोगाचे क्वेश्चन घेऊन इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. कळालं का? चला ऑनलाईन सांगा. चला बोला, उत्तर द्या. इथपर्यंत आजच्या लेक्चरचा जो उद्देश होता तो पोहोचला का? आणि याच सगळ्या गोष्टी
डिफरन्शिएट करणं, एकमेकांची तुलना करणं, डिफरन्स बिटवीन FDI FII. आता मी इकॉनॉमिक्सचं उदाहरण का घेतलं, कारण इकॉनॉमिक्समध्ये तर अजून जास्त अवघड प्रकारे कन्सेप्ट असतात. FDI आपल्याला माहिती असते, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, पण मग त्याच्यासोबत FII पण कळायला पाहिजे. प्रत्यक्ष कुठली, अप्रत्यक्ष कुठली, त्याच्यानंतर स्थिर गुंतवणूक कुठली, अस्थिर गुंतवणूक कुठली, हे झालं. याच्यानंतर तुम्हाला सेज माहिती असतं बघा, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्याबद्दलचे फॅक्ट्स माहिती असतात. इथं सेजचं धोरण कधीच आहे, कायदा कधीच आहे, अंमलबजावणी कधीच आहे. पण तुम्ही इकडे जर आले ना, उद्देशामध्ये हे बघा, उद्देश सेजचे, ह्याच्यात एवढे उद्देश आहेत, एक नाही. आणि मग ह्याची ऍक्च्युली रिक्वायरमेंट आहे राज्यसेवेला. आपल्याला एवढं माहिती की सेज म्हणजे काय, गुंतवणुकीला चालना देणं किंवा त्याच्यामध्ये ठीक आहे औद्योगिकरण वाढवणं, पण इथं पायाभूत सुविधा निर्माण करणे हे माहिती असतं का? ही तर परत निर्यातीला हे माहिती कदाचित, परकीय चलन वाढ, आर्थिक क्रियामध्ये वाढ, हा आयोगाने ॲज इट इज प्रश्न विचारला आहे किंवा हा ऑप्शन आहे आयोगाचा. आता इथं गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं माहिती, पण त्यात परत आता डिफिकल्टी वाढवायची म्हणलं तर देशांतर्गत गुंतवणुकीला सेज मार्फत प्रोत्साहन दिलं जातं की परकीय गुंतवणुकीला? झालं का कन्फ्युज? 2 मिनिटासाठी आपण परत विचार करतो की सेज मार्फत गुंतवणूक वाढवली जाते, अरे पण कुठली? परकीय आणि देशांतर्गत, हे इथं माहिती पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी इथं आपण या इकॉनॉमिक्स गाईड या पुस्तकात दिलेलं आहे. हे स्वतः मी लिहिलेलं पुस्तक आहे माझं, अर्थनीती पब्लिकेशन. इकॉनॉमिक्ससाठी म्हणजे राज्यसेवा प्री कंबाईन कुठल्याही एक्झाम तुम्ही द्या. आता ऑब्व्हियसली डिस्क्रिप्टिव्हसाठी तुम्ही म्हणाल की हे गरजेचं आहे का, तर तुम्हाला बेस जो आहे ना एखाद्या विषयाचा आवाका येण्यासाठी हे गरजेचं आहे. इनिशियल स्टेजला, प्रीला तर मोर दॅन सफिशियंट आहे. ह्याच्यात आलेले आत्तापर्यंतचे प्रश्न सुद्धा टेलिग्रामवर टाकलेले तुम्ही बघू शकता. वन स्टॉप सोल्युशन इकॉनॉमिक्ससाठी ज्यांनी वापरले जुन्या विद्यार्थ्यांना आवर्जून विचारा आणि तुम्ही ठरवा. महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल आहे हे. चला आता सांगा तुमचे काही डाऊट्स आहे का इथंपर्यंत? आजचं जे लेक्चर होतं, जे मला सांगायचं होतं ते पूर्ण झालं माझ्याकडून. एंड ऑफ दिस लेक्चर. थोडं समाधान झालं, थोडीफार क्लॅरिटी आली का की आता राज्यसेवा करायची म्हणलं तर आपल्याला कुठली लेवल थोडी वाढवावी लागेल? चला सांगा. आणि बॅचबद्दल आणि हे लेक्चर्स एक आवर्जून तुम्हाला सांगितलेलं, यूट्यूबला आपल्या रोज सायंकाळी आहेत बॅच कंबाईनची. राज्यसेवेच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याला कंबाईनचं टार्गेट आहे ते, ही फॅकल्टी, ऑफिसचा नंबर आणि ह्या सगळ्या बॅचबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. चल बोला, काय डाऊट आहे? काही डाऊट नसेल थांबायचं का? चला बोला. ठीक आहे, चलो थांबू आपण आणि कंटिन्यू ही आपली सिरीज चालूच असणार आहे. त्यामुळे चला, हॅलो, काय डाऊट आहे तुमचे? आहे का? मी तेच इतक्या विचारतोय. बरोबर सर, करंट क्वेश्चन्स पेपरमधील आपण नाही, मग करंट ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यावर जे लेक्चर्स होणार आहेत ना आपले सब्जेक्ट वाईज, म्हणजे तुमचा प्रश्न नीट कळाला नाही, जर तुम्ही असं म्हणत असाल की त्याच्यावर प्रश्नांचा गेस लागत नाही करंट या सब्जेक्टला, तर विषय काय आहे की तो एंडलेस सब्जेक्ट आहे. त्याला एंडच नाहीये, त्याला कुठेही अशी बाउंड्री नाहीये. आणि आयोगाच्या प्रश्न फ्रेम करण्यावर आपण आयोगाला नाही सांगू शकत की ह्या वर्षीचाच करा, करंट इयर हेच चालू आहे, मग ते 1.5 वर्षापूर्वीचं, 2 वर्षापूर्वीचे काय काय प्रश्न आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, परत तोच मुद्दा येतो, आपण काही 2, 3 किंवा 4 प्रश्नांना बघून ठरवतो की करंट नाहीच आहे. आता एखाद्या वर्षी एखादा पेपर आयोग सब्जेक्ट जर टाकतोच, मग एखाद्या वेळेस करंट फारच विचित्र येतं, ह्याचा अर्थ तो दरवर्षी तसा असतं का? विचार करा. आणि त्यातही मिनिमम लेवलला खेळता आलं पाहिजे. जर पेपर फारच अवघड आला, करंट इरिलेव्हंटच आहे, हातालाच लागत नाही काही, तर 15 प्रश्न जे करंटचे येतात किंवा अजून काही 17-18 प्रश्न येतात व्हॉट एव्हर, तर ते सगळेच अवघड आहेत का? मग त्यात मिनिमम लेवलला 4-5 प्रश्न नाही आले, 10च्या आसपास, अशी स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. ठीक आहे, करंट बद्दल तुम्ही बोलत असाल तर लक्षात आलं का आता करंटचं? त्याला एकच पर्याय आहे,
करंटचा सतत अभ्यास करा आणि 1 ते 1.5 वर्ष हे तुम्हाला ड्युरेशन करावं लागेल. तुम्ही कुठली एक्झाम देता ते पण मॅटर करतं. आता एनर्जी एक्झाम असेल तर मग कम्प्लिटली 1 ते 1.5 वर्ष तिथपर्यंत करणं अपेक्षित आहे. त्याच्या मागे आयोग गेलं तर आता आपल्याला दुसरा पर्याय नाही. तुम्ही 4 ते 5 वर्षाचं करंट करू शकता का? एवढी हेवी आकडेवारी लक्षात ठेवू शकता का? ते पुरस्कार किंवा अजून काय त्याच्यात सगळ्या गोष्टी असतात, ते पर्सन इन न्यूज, नियुक्त्या विचारताना आयोग किती मागे जाऊ द्या, एक काही ठराविक रेंज असते प्रश्नांची, तेवढी आपल्याला टॅकल होते. ठीक आहे. यस, ओके. चला थांबू आपण. थँक्यू. भेटू पुढच्या लेक्चरला.